नमस्ते. मी सावित्रा खडाकडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आज आहे नवीन वर्ष म्हणजे 2026. तर तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं या वर्षातील ना प्रत्येक दिवस आनंदात जावो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि नवीन वर्षामध्ये ना आपण खूप काही संकल्प करत असतो. तर इथे तुम्ही पाहू शकताय माझी सकाळची सुरुवात ना छान अशी ना उंबरठ्याच्या पूजाने केलेलं आहे. छान बघा त्याला मी उंबरठ्याचं हळदीचं लेपन केलं आणि छोटीशी मी रांगोळी वगैरे काढली. थँक्यू बेटा, तुलाही नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. वेलकम. चला आता ना शौर्य बघा मला ना आता हॅपी न्यू इयर म्हटलेलं आहे आणि सकाळ सकाळ ना खूप छान असा ना तो मला विश केलेला आहे हॅपी न्यू इयर म्हणून. आता जस्ट आंघोळ करून आलेला आहे तो. चला तर आता आपली किचनमध्ये एंट्री होते माझी. तर आज ना नवीन वर्ष आहे. तसं बघायला गेलं तर ना आपल्या हिंदू धर्मामध्ये ना तर गुढीपाडव्यालाच ना नवीन वर्ष चालू होतं. पण आता कॅलेंडर बदललं की वर्ष बदललं की नवीन वर्ष. तर आता 2026 या वर्षाला चालू झालेलं आहे. तर पाहायला गेलं तर ना गुढीपाडव्यालाच ना आपलं नवीन वर्ष चालू होतं. तर आता बघा इथे मी सकाळी ना छान असा ना शिरा बनवलेला आहे. तर सकाळच्या आजची सुरुवात ना या गोड शिऱ्यापासून करावी. नवीन वर्ष म्हटलं की नवीन काही विचार, आपला काही संकल्प ह्यामध्ये असतो. पण नवीन वर्ष ना सर्वांचं ना माझ्या यूट्यूब ताईंचं आणि दादांचं ना चॅनल लवकरात लवकर मॉनिटायझर होवो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. तर नवीन वर्षामध्ये ना परमेश्वर तुमच्यावर सदैव कृपा ठेवो. आरोग्य, सुख, समृद्धी आणि यश तुमच्या पावलोपावली लाभो हीच ना माझी ईश्वरचरणी खूप खूप प्रार्थना आहे. तर देव ना तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर करो आणि आनंद व शांती लाभो आणि समाधान लाभो. तर तुम्हाला पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर इथे मी सर्वांना ना ब्रेकफास्ट दिलेला आहे शिरा. तर चला मीही खाऊन घेते. तर नवीन वर्ष म्हटले की नाही काहीतरी गोडाचं आपल्याला बनवायचं तर इथे असतं. तुम्ही पाहू शकता भरपूर सारे ना असे गाजरं घेतलेले आहेत. तर हे पुढचं ना टोक म्हणजे कट करून घ्यायचं आहे आणि बाकीचं सर्व ना मी चाळणीच्या साह्यानं खिसून घेणार आहे. तर त्यासाठी लागणार इथं दूध घेतलं आहे आणि माझ्याकडं खवा नाही म्हणून साय घेतलेली आहे. ताजी आजचीच फ्रेश साय घेतलेली आहे. तर साखर आहे. तर तूप आहे. मेन म्हणजे तूप लागतं. तुपातलाच आपल्याला गाजर हलवा बनवायचा असतो. तर चला आता मी तुमच्याशी गाजर हलव्याची रेसिपी शेअर करते. तर पहिल्यांदा मी गाजर पूर्ण काल ना रात्री स्वच्छ धुवून वगैरे ना ठेवलेलं आहे. चाळणीमध्ये पाणी नितळत आणि आता बघा खूप छान असे कोरडे झालेले आहेत. आता हे किसून घ्यायचे गाजर सर्व. तर चला आता मी पूर्ण ना ही गाजरे सगळी ना किसून घेते. आणि नवीन वर्षा दिवशी ना सर्वजणांना सकाळपासून गोड करावं, हे करावं, ते करावं त्यांचं सर्वांचं चालूच असतं. पण मला काही वेळ भेटला नाही बरं का सकाळी. काल रात्रीच ना मी गुलाबजामुन बनवलेले होते. नवीन वर्ष आहे सकाळी खायला येते म्हणून. ते आम्ही सकाळी ना सर्वजण गुलाबजामुन वगैरे खाल्लो. तर आज नवीन वर्ष आहे तर स्पेशल असं ना मी गाजराचा हलवा बनवायला घेतलेला आहे. तर ना हा हलवा ना पारंपरिक व लोकप्रिय ना हा भारतीय गोड आणि पदार्थ आहे बरं का. तर हिवाळ्यात ना गाजर भरपूर प्रमाणात असतात आणि म्हणून ना गाजर हलवा बनवला जातो जास्त प्रमाणात. तर या सीझनमधला ना मी गाजर हलवा बनवलाच नाही. तर हा पहिल्यांदाच बनवते म्हणजे या सीझनमधला पहिल्यांदाच मी गाजर हलवा बनवते. तर इथे ना मी सर्व ना गाजर रात्री स्वच्छ धुवून वगैरे घेतलं होतं ना ते आता फक्त कट करून घेते आणि नंतर ना मी एका किसणीच्या सहाय्याने ना सर्व असं किसून घेते आणि त्याचा किस खूप छान पडतो बरं का. आणि बारक्या किसणीने किसल्यामुळे ना आपल्याला लवकरात लवकर ना आपला गाजर हलवा बनवता येतो. तर हे ना भारतामध्ये ना खूप प्रमाणात बनवलं जातं आणि थंडीच्या दिवसात ना ह्याचं प्रमाण जास्त असतं ना गाजराचं आणि प्रत्येकाच्या घरी ना असा गाजर हलवा बनवला जातो. कधी लग्न समारंभात आणि आपण पाहुण्यांसाठी पण अशी ना स्पेशल ही रेसिपी बनवलेली जाते. आणि ह्याचं काही जास्तीचं प्रोसेस नाही बरं का. फक्त दूध, तूप आणि गाजर आणि दुधावरची साय आणि खवा. तर माझ्याकडे खवा नाही म्हणून मी फक्त दुधावरची साय वापरलेली आहे. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय मी सर्व नाही ते किसून घेतलेलं आहे गाजर. तर साखरही लागतं. आपल्या साखर तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही गोड वापरू शकताय. तर इथे तुम्ही पाहू तर शकता इथे ना छान मी असं छान ना असं ना गाजर किसून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकताय खूप छान असं ना बारीक किस पडलेला आहे. तर चला आता पटकन आपल्याला हे गाजर हलवा तयार होतोय बरं का. मी बारक्या किसणीच्या साह्याने ना आलं वगैरे किसतो ना त्या किसणीच्या साह्याने मी
गाजर पूर्ण किसून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकताय मस्त असं ना आपलं गाजर इथे किसून झालेलं आहे. तर इथे ना मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये एक 2-3 चमचे मी तूप ॲड केले आणि आपलं घरचंच तूप आहे. तर त्यासाठी ना एकदम छान आणि स्वादिष्ट आपला गाजर हलवा बनतो. तर मी बऱ्याच दिवसांनी गाजर हलवा बनवायला घेतलेला आहे. तर इथे ना गाजर मी तुपात ना हलकंसं परतून घेते. तर इथे तुम्ही पाहू शकताय गाजर ना मी हलकंसं असं परतून घेते आणि त्यानंतर ना मी एक 5 मिनिटांना त्याच्यामध्ये दूध घालून ना मंद आचेवर शिजवून घेते. तर पहिल्यांदा थोडंसं मीडियम गॅसवरती ना मी हा गाजर हलवा तुपामध्ये भाजून घेते गाजराचा कीस. आणि तुम्हाला जर खवा वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता, पण माझ्याकडे खवा नाही आहे म्हणून त्यासाठी मी इथे ना साय वापरते. तर खव्यामुळे ना आणखीन टेस्ट खूप म्हणजे खूप छान येते बरं का. आणि इथे ना मी साधारण ना एक 1.5 कप मी इथे ना दूध ॲड केलेलं आहे गाजराच्या हलव्यामध्ये. आणि एक अर्धी म्हणजे सकाळचं ताजं फ्रेश असं मी हे काढलेलं आहे साय. तर ते पण मी साय आता ॲड केलेली आहे. तर खव्यामुळे ना आणखीन छान आणि टेस्ट लागतो बरं का. आणि या गाजरामध्ये ना भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए असतं आणि ते आपल्या डोळ्याच्या आरोग्यासाठी ना खूप चांगलं आणि फायदेशीर आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता 5 मिनिटांनी मी दूध टाकल्यानंतर ना छान असं परतून घेतलं आणि नंतर इथे मी साखर ॲड करते. तर तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही साखर ॲड करायची. आणि आता गाजर ना हे खूप असं पांढरं पांढरं दिसतंय, पण नंतर साखर टाकल्यावरती ना आपला परफेक्ट असा गाजराचा हलवा बनला ना तर त्याचा कलर ना खूप छान होतो. तुम्ही पाहू शकताय आता बघा चेंज थोड्याच वेळात कसं चेंज झालेलं आहे. तर मी इथे वेलची पावडर टाकलेली आहे. तर थंडीच्या दिवसात ना शरीराला उष्णता देतं आणि ऊर्जा पण वाढवते बरं का या गाजराच्या हलव्यामुळे. तर गाजर कसं एकेकांना आवडत नसतं म्हणजे मोठ्यांना पण एकेकांना आवडत नाही. तर आपण ना आवडण्यासाठी ना असा गाजर हलवा बनवून देऊया. तर ह्याच्यामध्ये मी नंतर ड्रायफ्रुट्स घातले, काजू बदामचे काप घातलेले आहेत. तुम्ही पाहू शकता इथे आपला परफेक्ट असा ना गाजर हलवा तयार झालेला आहे. आणि याचा कलरसुद्धा बरं का खूप छान दिसतोय. तर चला इथे मी बघा कढईमध्ये एका वाटीमध्ये काढलेले आहेत. काही फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी ना मी वाटीत थोडंसं काढलेलं आहे आणि बाकीचं आणखीन आहे ते एका डब्यामध्ये मी भरून ठेवते. आणि खायलासुद्धा खूप टेस्टी आणि झालेलं आहे बरं का हा गाजर हलवा. तर चला आणखीन बाकीची जी कामं आहेत तर ते करूया. तर गाजर हलवा ना लाल देशी आणि गाजर वापरल्यामुळे एकदम चव आणि रंगसुद्धा खूप छान आलेला आहे गाजर हलव्याला. तर आज नवीन वर्षाचं ना मी गाजर हलवा बनवलेला आहे. तर काल 31 डिसेंबरच मी रात्रीच ना गुलाबजामुन बनवून ठेवले होते की सकाळी खाता येईल म्हणून आपल्या नवीन वर्षाच्या दिवशी. तर इथे बघा आहोने ना भाजीपाला आणलेला आहे. तर ते मी भाजीपाला इथं काढते. तर फ्रीजमधला सर्वच भाजीपाला संपला होता. तर भाज्या सर्व आणलेल्या आहेत फक्त कोथिंबीर सोडून, कारण कोथिंबीर आपल्या मळ्यात आहे ना थोडीशी म्हणून त्यासाठी आणलेलं नाही. आणि हा फ्लावर आणलेला आहे. ते फ्लावरचं मी मंचुरी बनवावं म्हणते, बघू आता वेळ कधी भेटते मी तेव्हा मंचुरियन बनवेन. तर इथे आणखीन थोडेसे गाजर आणलेले आहेत. काल आणले होते गाजर, त्या गाजराचाच मी हलवा वगैरे बनवून घेतलेला आहे गाजर हलवा. तर आता चला ही सर्व मी भाजीपाला ना निवडून नीटनीटकं करून ना मी ठेवून देते. तर आज नवीन वर्षाचा पण ना आपण व्हिडिओला शूट करूया आणि व्हिडिओ पण अपलोड करूया म्हणून मी इथे ना व्हिडिओ वगैरे बनवलेला आहे. तर आजची सकाळची सुरुवात पण खूप छान अशी केली. तर छान वाटलं. आणि या 2026मध्ये ना आपला चॅनल मॉनिटायझर होईल अशी मी आशा बाळगते. तर तुमचा सपोर्ट असेल की लवकरात लवकर आपला चॅनल मोनो होईल. आणि तुमचा सदैव सर्व दादांचा आणि ताईंचा ना सपोर्ट असतोच, आणखीन थोडासा सपोर्ट हवा. आणि माझी मेहनत आणि तुमचं सपोर्ट एवढं जर असेल तर आपलं चॅनल लवकरात लवकर मॉनिटायझर होईल. तर इथे तुम्ही पाहू शकताय सर्व भाजीपाला आणलेला आहे आहोनी. तर नवीन वर्ष म्हणजे ना जुन्या वर्षाला आपण निरोप देत असतो आणि नवीन आशा, नव्या संकल्प आणि आनंदाने भरलेल्या या वर्षाचं आपण स्वागत करत असतो. तर हा 2026चा ना आपण खूप छान असं ना स्वागत केलेलं आहे. तर 1 जानेवारी रोजी जगभरात नवीन नवीन वर्ष साजरे केले जातात, पण आपल्या भारतामध्ये ना त्यासोबतच ना गुढीपाडवा आणि यासारखे ना आपण पारंपरिक ना नवीन वर्षही साजरे करतो. तर खरं बघायला गेलं तर ना आपल्या भारतामध्ये ना गुढीपाडव्यालाच नवीन वर्ष चालू होतं. तर नवीन वर्षाला सुरुवात ना या फिरण्यापासून मिळते. आपल्या मनामध्ये जे काही संकल्प करतो, आपल्या विचार जे असतात ना ते आपण या वर्षामध्ये पूर्ण करून घेऊया. आणि असा तुमचा सपोर्ट माझ्या पाठीशी कायम राहो. आणि चांगल्या सवयी आपल्या या अंगी पण बाळगायच्या आहेत या नवीन वर्षामध्ये. आणि गेलेल्या 2025मध्ये जे काही आपण म्हणजे असं अंगी बाळगलेलं आहे ते नाही स्वप्न पूर्ण झाले,
तर या 2026मध्ये ना ते आपण नक्कीच पूर्ण करू आणि जीवनात ना या सकारात्मक बदल घडवण्याचा ना निर्धार पण केला जातो. तर मी पण तसंच केलं आहे. खूप माझे काही संकल्प आहेत ते मी तुम्हाला आणखीन पुढे सांगणारच आहे. तर आता या वर्षामध्ये माझं चॅनल मॉनिटायझर होईल मी अशी आशा बाळगते आणि लवकरात लवकर माझी एक स्वतःची गाडी असायला पाहिजे आणि मला एक मोबाईल घ्यायचा आहे. तर लवकरात लवकर घेऊ ते सुद्धा. आणि चला, पण आज 1 जानेवारीलाच घ्यायचं होतं, पण काही कारणामुळे ते मी घेऊ शकले नाही. तर बघू, तुम्हाला जेव्हा केव्हा घेईन ना तेव्हा तुमच्याशी नक्की शेअर करेन. तर इथे ना बघा, भाज्या वगैरे सर्व धुवून घेतलेले आहेत. आधीचा आहे मोबाईल, पण आणखीन याच्यापेक्षा चांगला मोबाईल घ्यायचा आहे मला. तर इथे ना भाज्या सर्व धुवून घेतल्या मी सर्व छान अशा. तर मला फ्रीज वगैरे क्लीन करायचं आहे, पण ते मी आता क्लीन करत नाही आहे. उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्याशी नक्की शेअर करेन फ्रीज क्लीन करायचं. तर पहिल्यांदा ना हे आता सर्व क्लीन करून घेते, कारण उद्या शौर्याच्या डब्याची तयारी हे आदल्या दिवशी तयारी करायची असते. तर मला बघा, मी इथे भेंडी होती त्याला स्वच्छ धुवून घेतलं. दीपक ज्योती नमस्तुते दिवा दीपक कानी कुंदल देवापाशी उजेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवाच्या पायापाशी. घरातली पिढा बाहेर जाऊ दे, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे, घरच्या धनेला आयुष्य देऊ दे. चला, शौर्यने ना खूप छान आज ना पहिल्यांदा ना शुभम करती कल्याणम म्हणलेला आहे. आज नवीन वर्षाचा ना तो आज खूप छान असा तो ना शुभम करती शिकलेला आहे बरं का. आणि खूप छान म्हणाले. शौर्य, गुलाबजामुन पिलू खायचं आहे का तुला? नाही ना? कसे झाले सांगा बरं गुलाबजामुन. शौर्य, तू दुपारी खाल्ला, आवडला का तुला? आवडलं ना? छान झालं का? देऊ का अजून 2? छान झालेत ना? पिलू देऊ का तुला 2? नको? आणि आत्ताच ना अहो मळ्यातून आलेले आहेत, त्यांना काहीतरी गोड खावंसं वाटत होतं म्हणून त्यांना लगेच गुलाबजामुन दिले खायला. तर त्यांनाही फार आवडलं. पण यापेक्षा ना या प्रेमिकच्या गुलाबजामुनपेक्षा ना शौर्यला आणि आहोंना ना ते मी परवा खव्याचे गुलाबजामुन बनवले होते ना ते फार आवडले होते बरं का. आणि ते खूप आवडीने खाल्ले पण. आणि आता चला असं, तर इथे ना माझी सायंकाळची स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे. तर आज स्वयंपाकामध्ये ना छान अशी मी भरली वांगी बनवते. तर चला, आजच्या रुटीनमध्ये छान असं ना भरली वांगी बनवून घेणार आहे. तर सर्वांनाच आवडते बरं का ही भरली वांगी. पण साधी फक्त जरा आमटी जर जास्ती पातळ बनवली तर ना कोणालाच आवडणार नाही. तर इथे तुम्ही पाहू शकताय, दुसऱ्या शेगडीवरती ना मी गरम पाणी ठेवलेलं आहे. तर इथे मी मोहरी जिरं टाकून घेतली. जिरं आणि मोहरी छान फुलल्यानंतर लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट ॲड केलेली आहे आणि टोमॅटो पण ॲड केलं. आणि आता टोमॅटो मऊ होण्यासाठी ना मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते. आणि अगोदरच ना मसाला भरून घेतलेला आहे आपल्या वांग्यामध्ये. शेंगदाण्याचा कूट आणि थोडासा मसाला आणि आपला घरगुती काळा मसाला आणि चवीपुरतं मीठ, तेल टाकून मी ना वांगी भरून घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय, तेलामध्ये ना मी ते 2-3 मिनटं परतून घेते, कारण तेलामध्ये जर तसंच परतलं ना लवकर आपले वांगे शिजतील बरं का. आणि गरम पाणी जेवढा शेंगदाण्याचा कूट होता ना तेवढा ॲड केला आणि ते तुम्ही पाहू शकताय छान असे ना आपले वांगे आता शिजत आलेले आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकताय खूप छान अशी ना आपली ना भरली वांगी बनलेली आहे. तर छान अशी ना चमचमीत आणि अशी तर्रीदार ना आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे. तर इथे ना कणिक मळून घेतलेली आहे आणि आता कणिक पण भिजलेली आहे बरं का वांग्याची भाजी बनवेपर्यंत. तर आता चपात्या बनवायच्या बाकी आहेत. तर इथे ना कुकरला भात लावलेला आहे. तर इथे भाजी पण आहे सकाळची, आणखीन मेथी आणि भेंडी. तर इथे गरगट्टा आहे आणखीन थोडासा शिल्लक आणि हा पण गरगट्टा आहे. तर चला, एवढं शौर्यासाठी ना सकाळी काढून ठेवलं होतं, तर ती भाजी बनवायची आहे. तर चला, इथे कणिक पण छान भिजली होती आणि चपात्या बनवून घेते, कारण आज आई, आहो आणि बाबा सर्वजणच आज मळ्यात गेलते, कारण ड्रिप पाईप वगैरे हातरायचे होते ना मळ्यामध्ये. तर त्यांना आल्यानंतर आता भूक लागते, तर पटकन मी इथे स्वयंपाक बनवायला घेतलेला आहे.
कारण आमचं डेली तर जेवण 8:30 वाजताच जेवण असतं. तरी पण आल्यानंतर कारण भूक शेतामध्ये काम केलं ना भूक जास्तीची लागते. डेली घरात असल्यानंतर भूक काही लागत नाही आहे. तर त्यांना आता आम्हाला पटकन त्यांना स्वयंपाक बनवून द्यायचा आहे, जेवायला वगैरे वाढायचं आहे. त्यासाठी ना इथे माझी तयारी चाललेली आहे. तर गाजर हलवा बनवला. त्यांनी यायच्या आतच मी गाजर हलवा वगैरे बनवून ठेवलेला आहे. तर आणखीन कोणाला माहीत नाही की मी गाजर हलवा बनवलेला आहे. फक्त शहरला एकट्याला माहिती आहे. तर इथे माझे चपात्या वगैरे बनवून झाल्या आणि आता चला छान असं सर्वांसाठी ताट बनवलं. आजच्या जेवणामध्ये ना जामन, वांगी, भरली वांगी, चपाती आणि भात असं आहे बरं का आजचं जेवण. तर तुम्हाला जर माझा आजचा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.